कधी तुम्हाला सकाळी उठल्यावर सांधे घट्ट वाटतात का? किंवा गुडघे दुखत असल्यामुळे लवकर उठायला जमत नाही का? अशा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवत असाल आणि कदाचित हे सांधेदुखीचं लक्षण असू शकतं. ही आहे आशा ताई, 58 वर्षांच्या. घरात छोटंसं झाकण उघडतानाही त्रास होतो. हे आहेत वर्मा काका, 68 वर्षांचे. सकाळी फिरायला जाणं म्हणजे एकेकाळी आनंद होता, पण आता गुडघे म्हणतात नको जाऊस. आणि हा आहे रवी, फक्त 28 वर्षांचा, पण पाठदुखीने जणू 60 वर्षांचं शरीर झालंय. तिन्ही जणांना आर्थरायटिस आहे, पण तिन्ही वेगवेगळ्या प्रकारांची. सांधेदुखी म्हणजे एकच आजार नाही, हा एक अम्ब्रेला शब्द आहे. सांध्यांमध्ये सूज, पण कोणत्या कारणामुळे सूज आहे त्यावरून प्रकार वेगळे ठरतात. चला समजून घेऊया तुमचं सांधेदुखी कोणत्या प्रकारचं आहे. आशाताईंचं दुखणं हळूहळू वाढलं, वय वाढत गेलं तसंच गुडघ्यात दुखणं. ही आहे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे सांध्यांची झीज. वय वाढल्यावर होतो गुडघे, कंबर, बोट हे जॉइंट्स जास्त प्रभावित. दिवसभर काम करून झाल्यावर दुखणं वाढतं. उपाय काय? वजन कमी ठेवा, सौम्य व्यायाम करा, गरज असेल तेव्हा वेदनाशामक फिजिओथेरपी किंवा बेल्टचा वापर. वर्मा काकांचा त्रास सकाळी उठल्यावर एक तास स्टिफनेस, बोट सुजलेली, दोन्ही हात एकत्र दुखत. रक्त तपासणीमध्ये इम्युनिटी वाढलेली दिसली. ही आहे रुमेटॉइड आर्थरायटिस, जेव्हा शरीर स्वतःच्याच सांध्यांवर हल्ला करतं. 30 ते 60 वयात जास्त दोन्ही बाजूचे जॉइंट्स, सकाळी स्टिफनेस जास्त. उपाय काय? रुमेटॉलॉजिस्ट कडे जा, रॉ फॅक्टर, अँटी-CCP तपासा, लवकर सुरुवात करा, नाहीतर सांधे कायमचे बिघडू शकतात. DMARD औषधे सांधे वाचवतात. रवी तरुण आहे, पण पाठदुखी सकाळी खूप. आराम केला तरी सुधारत नाही, पण चाललं, व्यायाम केला तर बरे वाटते. ही आहे स्पॉन्डलोआर्थरायटिस, विशेषतः मणक्यांचे जॉइंट्स. तरुणांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये पाठदुखी, कधी कधी डोळ्यांत सूज. HLA-B27 नावाचं गेनही कधी पॉझिटिव्ह. उपाय काय? एक्स-रे, MRI करून बघा, नियमित व्यायाम, योग्य औषधे, बॅक स्ट्रेचेस आणि गुड पोस्चर. अजून काही प्रकार आहेत. गाउट, युरिक ऍसिड वाढल्यामुळे अचानक सांधे सुजतात. सोरियाटिक आर्थरायटिस, त्वचेच्या सोरायसिससोबत सांधेदुखी. लुपस आर्थरायटिस, मोठ्या ऑटोइम्यून आजारांचा भाग. प्रत्येक प्रकार वेगळा, उपचारही वेगळे. तर मग तुमचं आर्थरायटिस कोणतं आहे? स्वतः अंदाज लावू नका, डॉक्टरांना भेटा, तपासण्या करा, वेळेवर उपचार करा, तुमचे सांधे वाचवा. सांधेदुखी म्हणजे आयुष्य थांबतं असं नाही. योग्य उपचार आणि शिस्तीने तुम्ही पुन्हा बिनधास्त चालू शकता, हसू शकता, आयुष्य जगू शकता. तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा, आपण मार्गदर्शन करू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल शेअर करा आणि पेज फॉलो करा. आरोग्यासाठी योग्य माहिती आणि योग्य निर्णय घ्या.